नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली हनुमान चालीसा. महान संत कवी गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेली ही चालीसा भगवान हनुमान यांच्या शक्ती, भक्ती आणि पराक्रमाचे अद्भुत वर्णन करते. मन शांत करा, डोळे मिटा आणि पूर्ण श्रद्धेने हनुमान चालीसा ऐका. चला तर मग सुरुवात करूया. दोहा. श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी, बर नऊ रघुवर बिमल जसू, जो दायक फलचारी. अर्थ: गुरूंच्या चरण रजाने मन शुद्ध करून मी भगवान श्रीराम यांच्या पवित्र कीर्तीचे वर्णन करतो, जे जीवनातील 4 फळ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देतात. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बलबुद्धी विद्या देहमोही, हरहु कलेश विकार. अर्थ: मी स्वतःला कमी बुद्धीचा समजून भगवान हनुमान यांना स्मरतो आणि त्यांच्याकडे शक्ती, बुद्धी, ज्ञान देण्याची व सर्व दुःख दूर करण्याची प्रार्थना करतो. चौपाई. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. अर्थ: हनुमानजी हे ज्ञान आणि गुणांचे सागर आहेत आणि त्यांची कीर्ती तेही लोकांत प्रसिद्ध आहे. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. अर्थ: ते श्रीरामांचे दूत असून अपार शक्तीचे धनी आहे आणि अंजनी व वायुदेवांचे पुत्र म्हणून ओळखले जातात. महावीर विक्रम बजरंगी, कुमती निवार सुमती के संगी. अर्थ: हनुमानजी अत्यंत पराक्रमी असून वाईट विचार दूर करून चांगली बुद्धी देणारे आहेत. कंचन वरण विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा. अर्थ: त्यांचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आहे, कानात कुंडल आहे आणि केस कुरुळे आहेत. हात वज्र ओ ध्वजा विराजे, कांदे मुंज जनेऊ साजे. अर्थ: त्यांच्या हातात वज्र आणि ध्वज आहे आणि खांद्यावर जनेऊ शोभत आहे. शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. अर्थ: ते भगवान शंकराचे अंश आणि केसरीचे पुत्र असून त्यांचा तेज व पराक्रम जगभर वंदनीय आहे. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिवे को आतुर. अर्थ: ते अत्यंत विद्वान, गुणी आणि चतुर असून नेहमी श्रीरामांचे कार्य करण्यास तत्पर असतात. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. अर्थ: त्यांना रामकथा ऐकायला आवडते आणि राम, लक्ष्मण व सीता त्यांच्या मनात वसतात. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा. अर्थ: त्यांनी लहान रूपात येऊन सीतेला दर्शन दिले आणि मोठे रूप धारण करून लंका जाळली. भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे. अर्थ: त्यांनी भयंकर रूप घेऊन राक्षसांचा नाश केला आणि श्रीरामांची सर्व कामे पूर्ण केली. लाय संजीवन लखन जी आये, श्री रघुवीर हर्षी उरलाय. अर्थ: संजीवनी आणून लक्ष्मणाचा जीव वाचवला आणि रामांनी आनंदाने त्यांना आलिंगन दिले. रघुपती कीन्ही बहुत बडाई, तुम मम प्रिय भरतही समभाई. रामांनी त्यांची खूप स्तुती केली आणि त्यांना भरतासारखे प्रिय भाव मानले. सहस बदन तुम्हारो जस गावे, असं काही श्रीपती कंठ लगावे. अर्थ: हजारो मुखांनीही तुमचे गुणगान पूर्ण सांगता येत नाही, असे सांगून रामांनी त्यांना मिठी मारली. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. अर्थ: सनकादी ऋषी, ब्रह्मा, नारद, सरस्वती आणि शेषनागी त्यांच्या गुणांचे वर्णन करते. यम कुबेर दिगपाल जहाते, कवी कोविद कही सके कहाते. अर्थ: यमराज, कुबेर व दिग्पालही त्यांच्या महिमेचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. तुम उपकार सुग्रीव कीना, राम मिलाय राजपद दीना. त्यांनी सुग्रीवाला रामाची भेट घडवून त्याला राज्य मिळवून दिले. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. विभीषणाने त्यांचा सल्ला मानला आणि तो लंकेचा राजा झाला.
युगसहस्त्र योजन परभानु, लिल्योता आहे मधुर फल जानू. लहानपणी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला. प्रभू मुद्रिका मेली मुखस्माही, जलदी लागे गये अचरज नाही. अर्थ, रामाची अंगठी घेऊन त्यांनी सहज समुद्र पार केला. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरेले तेते. अर्थ, जगातील सर्व कठीण कामे त्यांच्या कृपेने सोपी होतात. रामद्वारे तुम रखवाले, होत ना आज्ञा बिनु पैसारे. अर्थ, ते रक्षक आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय कोणी जाऊ शकत नाही. रामाच्या दरवाजाचे सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहो को डरना. त्यांच्या शरण आलेल्या सर्व सुख मिळते आणि कोणतीही भीती राहत नाही. आपण तेज सम्हारो आपे, तीनो लोक हाकते कापे. ते स्वतःची शक्ती नियंत्रित ठेवतात, पण त्यांच्या गर्जनेने तिन्ही लोक थरथरतात. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे. त्यांचे नाव घेतल्याने भूत प्रेत जवळ येत नाही. नाशे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीर. त्यांचे स्मरण केल्याने सर्व रोग आणि दुःख दूर होतात. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. अर्थ, मन वचन आणि कर्माने त्यांचे ध्यान करणाऱ्याला ते संकटातून मुक्त करतात. सब पर राम तपस्वी राजा, तीन के काज सकल तुम साजा. अर्थ, राम सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांच्या सर्व कामे हनुमान पूर्ण करतात. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. जो भक्त मनोकामना करतो त्याला भरपूर फळ मिळते. चारो जुग परताप तुम्हारा, हे प्रसिद्ध जगत उजियार. चारही युगांत त्यांचा प्रभाव आहे आणि त्यांची कीर्ती जगभर आहे. साधु संत के तुम रखवाले, असुर निकंदन राम दुलारे. अर्थ, ते संतांचे रक्षक आणि राक्षसांचा नाश करणारे आहेत. अष्टसिद्धी नव निधी के दाता, असबर दीन जानकी माता. सीतेने त्यांना 8 सिद्धी आणि 9 निधी देण्याचा वर दिला आहे. राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दास. राम भक्ती त्यांच्याकडे आहे आणि ते नेहमी रामाचे सेवक आहे. तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे. अर्थ, त्यांची भक्ती केल्याने राम प्राप्त होतात आणि जन्मोजन्मीचे दुःख दूर होते. अंतकाल रघुबर पुर जाये, जहाँ जन्म हरे भक्त कहाये. अर्थ, अंतकाळी रामधाम मिळते आणि पुन्हा भक्त म्हणून जन्म मिळतो. और देवता चित न धरिवे, हनुमन सेवी सर्व सुख करी. अर्थ, इतर देवांची गरज नाही, हनुमान भक्ती सर्व सुख देते. संकट कटे मिटे सब पीडा, जो सुमिरे हनुमत बेलपीरा. अर्थ, हनुमानाचे स्मरण केल्याने सर्व संकटे आणि दुःख दूर होतात. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. हनुमानजींचा विजय असो, त्यांनी गुरु सारखी कृपा करावी अशी प्रार्थना आहे. जो 7 बार पाठ कर कोई, छुटही बंदी महासुख होई. जो 100 वेळा पाठ करतो तो मुक्त होऊन आनंदी होतो. जो यह पडे हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीसा. जो ही चालीसा वाचतो त्याला सिद्धी मिळते, शिव साक्षी आहेत. तुलसीदास सदा हरी चेरा, तिजे नाथ हृदय महंटेरा. अर्थ, तुळशीदास म्हणतात, प्रभू माझ्या हृदयात सदैव वास करा. अंतिम दोहा. पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ती रूप. राम लखन सीता सहित, हृदय बसवू सूर भूप. अर्थ, हे पवनपुत्र हनुमान, तुम्ही संकट दूर करणारे आणि मंगलमय आहात. राम लक्ष्मण आणि सीतासहित माझ्या हृदयात वास करा. हे पवनपुत्र हनुमानजी, आमच्या जीवनातील सर्व संकट दूर करा आणि आम्हाला शक्ती, बुद्धी आणि धैर्य दे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय हनुमान, श्री गुरुदेव दत्त.